संपत्ती, संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. यंदाही 5 डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मी व्रताचे अनुष्ठान करण्यात आले. नियमाप्रमाणे हे व्रत 4 गुरुवारी केले जाते. मात्र यंदा मार्गशीर्षातल्या 4थ्या गुरुवारी म्हणजेच 26 डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सप्ला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे. नमस्कार. आज आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्याचे उद्यापन. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे फार महिलांनी मनोभावे हे व्रत केले आहे आणि शेवटी ह्या गुरुवाराच्या उद्यापनाच्या दिवशी सप्ला एकादशी आल्या आहेत. तर सप्ला एकादशीला गुरुवाराचे उद्यापन कसे करावे त्यामुळे सर्व महिलांना संभ्रम झाला आहे. तर हा संभ्रम दूर करा आणि यावर असा पर्याय आहे की खरंच एकादशीला कोणत्याही व्रताचे उद्यापन आपण करू शकत नाही, कारण की एकादशीला कोणत्याच देवी देवतांना नैवेद्य अर्पण केला जात नाही. आपण एकादशीच्या दिवशी गोमातेला सुद्धा आपण घास देत नाही. तर या गुरुवाराचे उद्यापन आपण कसे बरे करू शकणार आहे? तर असा पर्याय आहे की पुढच्या गुरुवारी ह्या गुरुवारी उद्यापन न करता तुम्ही पौष महिन्यातील गुरुवारी ह्या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचे उद्यापन करू शकता. असं म्हणतात की एकादशीला सर्व देवी देवतांची दारं हे बंद असतात. तर आपला नैवेद्य देवी देवता कसे बरे स्वीकारणार? 4 गुरुवार एवढं मनोभावे व्रत करायचं आणि शेवटच्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी जर तुम्ही या सोशल मीडियावर काही माहिती मिळत आहे त्यानुसार जर हे उद्यापन कराल तर याचं तुम्हाला काहीही फळ मिळणार नाही, कारण एकादशीला कोणत्याच देवाला नैवेद्य चालत नाही. आणि तसंही आपण 4थ्या गुरुवारी उद्यापन करूच शकत नाही. महिन्यात 4 गुरुवार पडले तरी हा उद्यापन हे 5व्या गुरुवारीच करावे, कारण की 4 गुरुवार हे व्रत आणि 5व्या गुरुवारी त्या व्रताची सांगता म्हणजे 5व्या गुरुवारीच करावी. आता अगदी लहानपणापासून हे व्रत आम्ही करत आलो आहे. तर महिन्यात मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवार पडले तर ह्या वर्षी तरी एकादशी आली आहे, पण 4 गुरुवार पडले तरी मार्गशीर्ष महिन्यातील 5वा गुरुवार पकडूनच 5व्या गुरुवारीच हे उद्यापन आम्ही करायचो. एकादशीचं व्रत हे विष्णूला समर्पित आहे आणि लक्ष्मी माता ही विष्णुप्रिय आहे. तर तुमचा नैवेद्य स्वीकारून लक्ष्मी माता त्यांचा विष्णूचं हे व्रत मोडणार नाही. एकीकडे आपल्याला अशी माहिती मिळते की एकादशीला तुळशीला पाणीसुद्धा घालू नये, कारण की तुळस ही म्हणजे लक्ष्मीचं रूप मानली गेली आहे आणि तुळस ही विष्णूसाठी व्रत करते. तर ह्या एकादशीला लक्ष्मी मातासुद्धा व्रतच करत असेल तर ही तुमचा नैवेद्य कसा बरं स्वीकारेल? तर त्यामुळे हा संभ्रम दूर ठेवा आणि पौष महिन्यातील गुरुवारी हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचं उद्यापन तुम्ही करू शकता. पौष महिन्यातल्या गुरुवारी हे व्रत करण्याला काहीही अडचण नाही.